नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रेनी ववावे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, आलेल्या प्रसंगासाठी आपण तयार राहिले पाहिजे. त्याला धीराने तोंड देण्यासाठी अंगामध्ये धाडसही असलं पाहिजे. यासाठीच समर्थांनी श्रेष्ठ धारिष्ट अंगीकारण्यास सांगितलेले आहे. तसेच कुणी निंदा केली तरी देखील ती सोसण्याची आपण तयारी केली पाहिजे. इतकेच काय, पण कुणी निंदा कुणी वंदा, आम्ही आमचे कार्य सोडणार नाही असा आपला बाणा असला पाहिजे. याही पलीकडे जाऊन निंदा स्तुती यानेही आम्ही विचलित होणार नाही. खऱ्या भक्ताला निंदा आणि स्तुती सारखीच असते. भगवंताला देखील असाच भक्तप्रिय असतो. शत्रू मित्र मान अपमान शीत उष्ण सुख दुःख या दोन्हीही स्थितीत जो भक्त सदैव संतुष्ट असतो तोच खरा भक्त असतो आणि तोच मनुष्य भगवंताला प्रिय असतो. गीतेतील 12व्या अध्यायातील 18 व 19 श्लोक हेच सांगतात. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंगविवर्जितः, तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्, अनिकेतस्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः. याचा अर्थ असा की शत्रू मित्राच्या ठिकाणी आणि मानापमानात सम असतो. तसेच शीत उष्ण सुख दुःखादी द्वंद्वात सम राहतो आणि सर्व जगात आसक्तीरहित राहतो. तसेच जो निंदा व स्तुती समान मानणारा आणि मननशील एवं शरीर निर्वाहाला जे काही मिळेल त्यानेच सदा संतुष्ट होणारा आणि राहावयाचे स्थानात ममता नसलेला असा जो स्थिर बुद्धीचा भक्तिमान पुरुष मला प्रिय आहे. समर्थ पुढे सांगतात, लोकांची वाणी कशीही असो, आपण मात्र नम्रपणे बोलावे. तुकाराम महाराजही म्हणतात, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. समर्थ म्हणतात, अशा नम्र वागणुकीने लोकांना संतुष्ट व समाधानी करावे. त्यांच्या समोर एक आदर्श ठेवावा. कुणी कठोर बोलले, निंदा केली, अपमान केला तो सोसला पाहिजे व असा अपमान सहन करण्यासाठी श्रेष्ठ धारिष्ट अंगात पाहिजे. आपल्याला कुणीही अपमानास्पद बोलले तरी आपल्याला राग येतो व त्यातून कोणतेही कृत्य आपल्या हातून होऊ शकते. परंतु जर आपण सोशिकपणा अंगीकारला तर पुढील अनर्थ टळू शकतो व हळूहळू आपण मित्रावर जसे प्रेम करतो तसे शत्रूवरही करायला लागू यात शंकाच नाही. निंदकाचे घर असावे शेजारी अशी जी म्हण आहे त्याचाही हाच अर्थ आहे. समर्थ याही पुढे जाऊन आदर्श विचारांचा एक परिपाठ आपल्या पुढे ठेवतायत. एखाद्याने आपली निंदा केली, अपमान केला तर तो शांतपणे सोसाच, पण अशा माणसांशी सुद्धा आपण नम्रपणे वागले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपला तोल ढळता कामा नये. हा उदात्त विचार समर्थांनी आपल्याला सांगितला आहे. भगवंत प्राप्तीचा हा मार्गच आपल्याला समर्थांनी या श्लोकात सांगितला आहे. उच्च प्रतीचे धैर्य, सोशिकपणा, विनम्रपणा अंगी बाणवून सर्वांनी समाधानी राहावे, सर्वांना आपलेसे करावे हेच समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.